नाशिक महानगरपालिकेत झेरॉक्स नगरसेवकाचा प्रश्न, महिला प्रतिनिधींऐवजी नवरेच बैठकीत सक्रिय। शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला प्रतिनिधित्व वाढावे, महिलांना निर्णय प्रक्रियेत सक्रिय भूमिका मिळावी या उद्देशाने महापालिकेत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात आरक्षण देण्यात आलं आहे। मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वेगळीच परिस्थिती दिसून येत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। महिला नगरसेवक निवडून आल्या असल्या तरी त्यांच्याऐवजी त्यांच्या पतींचीच बैठका, कार्यक्रम आणि निर्णय प्रक्रियेत उपस्थिती वाढल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे झेरॉक्स नगरसेवक हा शब्द पुन्हा चर्चेत आला आहे। नाशिक महानगरपालिकेत यंदा महिला नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, परंतु ज्या ठिकाणी महिला लोकप्रतिनिधींनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकावेत, प्रशासनाशी चर्चा करावी आणि महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, त्या ठिकाणी अनेकदा त्यांचे पती आणि कुटुंबीयच पुढे येत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे। काही बैठका, अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चांमध्ये किंवा स्थानिक कार्यक्रमांमध्ये महिला नगरसेवकांऐवजी त्यांचे नवरेच उपस्थित राहत असल्याचाही आरोप केला जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना नेतृत्वाची संधी मिळावी हा आरक्षणाचा मुख्य उद्देश होता। मात्र प्रत्यक्षात पुरुषच पडद्यामागून कारभार चालवत असल्याची भावना निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। महिला नगरसेवक निवडून आले असले तरी निर्णय घेणारे प्रत्यक्षात कोण, असा प्रश्न आता नाशिककर विचारू लागले आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते अनेक महिला नगरसेवक सक्षमपणे काम करत असले तरी काही ठिकाणी प्रॉक्सी राजकारणाची पद्धत अजूनही कायम असल्याचे दिसते। त्यामुळे महिलांच्या खऱ्या सक्षमीकरणाच्या उद्देशालाच धक्का बसत असल्याची टीका होत आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि राजकीय पक्षांनी याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच लोकप्रतिनिधींनी स्वतः जबाबदारी पार पाडावी अशी मागणीही नागरिकांकडून पुढे येत आहे। आणि आता महिला आरक्षणाचा मूळ हेतूच हरवण्याची भीती व्यक्त केली जात आहे।